कल्याण लोकसभेत आज उद्धव ठाकरेंचा दौरा। सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याणचा दौरा करणार। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी। 2013 आणि 18 ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे पाठवली होती। अनिल परब यांचा मोठा दावा। माझा कट्टा कार्यक्रमात परबांनी दाखवली पोचपावती। 2018 ची घटना शिवसेनेने आयोगाकडे सादर केली नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा। मराठा आंदोलकांचा सभेला विरोध। भुजबळांना एल्गार सभेला यायचं असेल तर राजीनामा देऊन यावं, मराठा आंदोलकांची मागणी। इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक। बैठकीमध्ये राहुल गांधींसह शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार। आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ममता गैरहजर राहणार असल्याची माहिती। पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवडी नावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण। पंतप्रधानांचा अटल सेतूवरून प्रवास। शिवडी नावाशेवा अटल सागरी सेतू आजपासून सेवेत रुजू होणार। सकाळी 8 वाजल्यापासून सर्वसामान्यांना या मार्गावरून प्रवास करता येणार, MMRDAची माहिती। उरण खारकोपर रेल्वेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। नवी मुंबई शहर आणि उरण तालुका रेल्वेनं जोडला गेल्यानं उरणवासियांचा जल्लोष। मुंबई नवी मुंबईतील अनेक विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। दिघा रेल्वे स्टेशन, खारकोपर, उरण रेल्वेसह अनेक प्रकल्पांचं उद्घाटन। माता भगिनींवरून शिवीगाळ करू नका, नशेपासून दूर राहा। राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधानांचं आवाहन। आजही शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त यांची देश आठवण करतो। याच वीरांनी देशाला नवी दिशा दिली। मोदींचं वक्तव्य। तर भारतातील युवकांमध्ये अर्थव्यवस्थेत सुधारणा होते। भारत हे उत्पादनांचं हब झालंय, पंतप्रधानांचं वक्तव्य। युवकांचा सेवाभाव देशाला उंचीवर घेऊन जाईल। सरकारनं 10 वर्षात तरुणांना विविध संधी दिल्या। प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली। तरुणांवर आमचा सर्वाधिक विश्वास। मोदींकडून भारतातील तरुणांची प्रशंसा। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विकास यात्रा सुरू। नवी मुंबईतील भाषणात पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य। महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात महत्त्वाचे प्रकल्प होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आमच्या मागे डोंगरासारखे उभे, फडणवीसांचं वक्तव्य। आपल्या देशात मोदीराज म्हणून अटल सेतू पूर्ण झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर 40 वर्षात जे झालं नाही ते मोदी सरकारनं करून दाखवलं, फडणवीसांची काँग्रेसवर टीका। अजित पवारांकडून मोदींचा लोकप्रिय पंतप्रधान म्हणून उल्लेख। तर रायगडमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार। तिसऱ्या मुंबईसाठी अटल सेतू खूप महत्त्वाचा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। अटल सेतू मार्गाचं उद्घाटन ही कामाची पोचपावती। कोकणकरांसाठी सेतूचा मोठा फायदा होणार, उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा मविया सरकारच्या काळातला ड्रीम प्रोजेक्ट। ठाकरे गटाची माहिती। न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय, ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका। नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर किती घराणेशाहीची लोक होती, घराणेशाहीच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा मोदींना सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींना सामान्य जनतेची काळजी नाही, त्यांनी सिंदखेड राजाला यायला हवं होतं, मनोज जरांगेंची मोदींवर टीका। तुमच्या श्रीमंत मित्रांना आणखी श्रीमंत करणं मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांना सवाल। अशानं देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, आंबेडकरांचा मोदींवर निशाणा। लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार, विरोधी पक्ष तो भूकंप सहन करू शकणार नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट। ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान। भाजप आणि शिंदे सरकारने श्रीराम नावाचा बाजार चालवला। राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंची सरकारवर टीका। एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना निवडणूक प्रचारात रामाच्या नावाचा वापर करत होते, तेव्हा तो बाजार नव्हता का, अनिल पाटलांचा सवाल। तर भाजपमध्ये त्यांचा भाव कमी झाल्यानं आता इतर ठिकाणी बाजार लावतात, अनिल पाटलांची टीका। मोदींशी बरोबरी करण्याची आपली पात्रता आहे काय, राऊतांनी आधी तपासून पाहावं, उगाच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये, अनिल पाटलांची राऊतांवर टीका।
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं. मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या ठाकरेंना घटनेचं ज्ञान नसल्यानं आज त्यांचे हे हाल झाले. अनिल पाटलांची ठाकरेंवर टीका. तर आता आपलं अस्तित्व राहिलं नाही याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, अनिल पाटलांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कणकवलीत महायुतीचा मेळावा होणार. संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून येईल. भाजप आमदार नितेश राणेंचा दावा. तर महायुतीतील मित्रपक्षाचा खासदार राहणार नितेश राणेंचं मत. साताऱ्यात महायुतीची बैठक. मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत बैठक. तर साताऱ्यातील महायुतीत फूट नाही, मंत्री देसाईंची माहिती. परभणीत महायुती समन्वयकांची पत्रकार परिषद. लोकसभेत कमळाशिवाय पर्याय नाही. भाजप लोकसभा समन्वयक रामप्रसाद बोर्डीकरांचं विधान. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मीच प्रबळ दावेदार. खासदार भावना गवळी उमेदवारीवर ठाम. सातत्यानं 5 वेळा युतीमधून विजयी. गवळींचं वक्तव्य. नव्यानं स्थापन झालेल्या कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर. रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक शकील सावंत यांना उमेदवारी. शिवसेनेच्या निकालासारखाच राष्ट्रवादी काँग्रेसचाही निकाल देणार. राष्ट्रवादी नेते अनिल देशमुखांचा भाजपवर आरोप. तर हे सगळं ठरवून चाललंय, देशमुखांची टीका. नितेश राणेंनी ठाकरेंवर टीका करणं सोडून द्यावं. आमदार वैभव नाईकांचा राणेंना सल्ला. येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि राणेंना जनता योग्य जागा दाखवेल. वैभव नाईक यांना विश्वास. शिवसेना भवनात कारसेवकांची बैठक. कारसेवेसाठी गेलेले शिवसैनिक नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार. त्याच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन. मुंबईच्या किनाऱ्यावर वायुदलाच्या लढाऊ विमानांचा सराव. आज आणि उद्या मुंबईत वायुदलाचा एअर शो. उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव नामांतर केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. याचिकेवर 22 आणि 23 जानेवारीला सुनावणी. मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये. मुंबई उच्च न्यायालयात हेमंत पाटलांची जनहित याचिका दाखल. तर जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी देण्यास हायकोर्टाचा नकार. शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 2 लाखांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. मुंबईत कायदा सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी प्रशासनाची. कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडसावलं. शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंना सत्र न्यायालयाचा दिलासा. तनपुरेंसह अन्य 3घांना अटकपूर्व जामीन. राम गणेश गडकरी साखर कारखाना 12,95,00,000 विकल्याचा तनपुरेंवर आरोप. वैद्यकीय मृत्यूपत्र तयार केल्यानंतर त्याची नोंद ठेवण्यासाठी प्रत्येक महापालिका नगरपालिकेसह अन्य स्थानिक प्रशासनात एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी. एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाचे आदेश. दाऊद गँगशी संबंधित बिल्डर विजय मचिंदरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 45 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक. नवी मुंबई विमानतळाची यावर्षी सुरुवात होईल. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती. तर पहिलं विमान वर्षातील शेवटी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत उतरेल. शिंदेंची प्रतिक्रिया. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून पाहणी. विमानतळावरील अस्वच्छता पाहून शिंदेंनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी. कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 1780 मीटर केली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती. तर देशातील प्रत्येक राज्यात विविध ठिकाणी विमानतळाची कनेक्टिव्हिटी करणार. शिंदेंचं वक्तव्य. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं काम पूर्ण. पुढील महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टर्मिनलचं उद्घाटन होण्याची शक्यता. वर्धा नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. 282 किलोमीटरच्या या मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं. खासदार रामदास तडस यांची इच्छा. कुंभारी इथल्या रेनगर प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार. 19 जानेवारीला पंतप्रधानांचा दौरा असेल. माजी आमदार नरसय्या आडम यांची माहिती. जिल्हा प्रशासन आणि रेनगर फेडरेशनकडून तयारीला सुरुवात. अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिजची प्रतिकृती असलेल्या आंबोरा इथल्या पुलाचं आज उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार. राज्यात 95 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. तर 146 रुग्ण कोरोनामुक्त. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 773 वर.
कोविडच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. सहव्याधी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर देण्याचा टास्क फोर्सचा सल्ला, तर गरज असेल तेव्हाच अँटीबायोटिक्सचा वापर करण्याचंही आवाहन. किरकोळ महागाई दर 4 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर. डिसेंबर महिन्यात महागाई दर 5.69%, तर महाराष्ट्रातही महागाईचा भडका. किरकोळ महागाई दर 6.8%. दिघा गाव रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरे गट आणि भाजपकडून बॅनरबाजी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन. सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुणांना झळकावले जगाचा पोशिंदा उपाशी या आशयाचे बॅनर. नागपूरमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांना अटक. विधानसभा अध्यक्षांविरोधात आंदोलन करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी गोडबोले यांच्यावर गुन्हा दाखल. नवी मुंबईतील ठाकरे गटाच्या शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त. राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय अमान्य असल्यामुळे ठाकरे गटाकडून विविध ठिकाणी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हाणामारीत जखमी झालेल्या डॉक्टर महिलेची सुप्रिया सुळेंकडून विचारपूस. या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. सुळेंची माहिती. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 4 जण जखमी. मुंब्र्याच्या सदफ अपार्टमेंटमधील घटना. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील काही खोल्या सील. अहमदपूर नगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून 10 कोटी 32 लाखांचा गुटखा जप्त. मुंबई पोलिसांची कारवाई. या प्रकरणी 7 आरोपींना अटक. छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री. नायलॉन मांजा विक्री केल्यास अनधिकृत दुकानावर बुलडोझर फिरवू. पालिका आयुक्तांचा इशारा. घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश. यातील मुख्य आरोपीवर आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे 44 गुन्हे दाखल असल्याची माहिती. अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींवर गुन्हा दाखल, तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू. बीड जिल्ह्यांमध्ये मागील 3 महिन्यात 4 मल्टीस्टेट बँक बंद. या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ परत करा. या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळेंचं आमरण उपोषण सुरू. लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या. विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती. मनोज जरांगेंनी नातेवाईकांना फोनवर संपर्क साधत दिला धीर. सोलापुरात मतभेद दूर करत मराठा समाजाचे 2 गट एकत्र. यापुढे मनोज जरांगेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याची मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची भूमिका. इंदापुरात राष्ट्रवादीच्या 2 गटात राडा. विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळेंचं नाव नाही. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये राडा. अमरावतीमध्ये तलाठी पदभरती विरोधात विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर मोर्चात सहभागी. अमरावतीत आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 2000 आशा सेविकांसह गटप्रवर्तकांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात. ठाण्यात शेकडो वेठबिगारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. वेठबिगारांचं स्थलांतर थांबवून शासनाने 3 दिवसात अर्थसहाय्य देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये लाल कंधारी वळूला 15 लाखांची मागणी. लाल कंधार मालकाचा मात्र नकार. लाल कंधारी ही प्रजात कंधार तालुक्यातील प्रजात म्हणून ओळखली जाते. कोल्हापुरात मनसेचं आमरण उपोषण. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू. मनसेचा इशारा. 3 आणि 4 फेब्रुवारीला अमळनेरमध्ये 18व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन. सुप्रसिद्ध कवी संपत सरल यांच्या हस्ते उद्घाटन. पालघर जिल्हा परिषदेकडून 3 दिवसीय सरस महोत्सवाचं आयोजन. ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाचा प्रयत्न. महोत्सवात महिलांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची विक्री. मुंबईच्या साकीनाका परिसरात मंत्री अब्दुल सत्तारांच्या हस्ते मदरशांचं लोकार्पण. आमदार दिलीप लांडेंच्या प्रयत्नातून मदरसा बांधण्यात आल्याची माहिती. डीआरडीओच्या आकाश NG या क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी यशस्वी.
काल सकाळी 10:30 वाजता चाचणी झाली। यामध्ये ठरवलेलं लक्ष्य क्षेपणास्त्रानं यशस्वीरित्या भेदलं। छत्तीसगडच्या महिला भक्ताकडून शिर्डीच्या साईबाबा संस्थानला 18 लाख रुपयांच्या फ्लॅटची भेट। गीतिका साहनी असं महिलेचं नाव। साईबाबा संस्थानकडे फ्लॅटच्या चाव्या केल्या सुपूर्द। राजमाता जिजाऊंचा 325वा जन्मोत्सव उत्साहात साजरा। जिजाऊंचं समाधीस्थळ असलेल्या रायगडच्या पाचाडमध्ये मासाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 45 ते 50 हजार पणत्यांनी साकारली राजमाता जिजाऊंची प्रतिमा। जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती महाविद्यालयात अनोखा उपक्रम। सिंदखेड राजा विकासासाठी सरकारकडून भरीव निधी जाहीर। मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी मानले सरकारचे आभार। मराठा सेवा संघानं पुढाकारामुळे सिंदखेड राजामध्ये विकास। खेडेकरांचं वक्तव्य। जगाच्या तुलनेत आपली मंदिरं आणि तीर्थस्थळं जशी स्वच्छ आणि सुंदर असायला हवीत तशी नाहीत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। राम मंदिर उभारलं आता राजकारण नको। अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर स्वतःला काही करता आलं नाही म्हणून टीका करतायत पटेल यांचा काँग्रेसला टोला। कोल्हापुरात उभारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती। बाबा घोरपडेंच्या व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं राम मंदिराची प्रतिकृती उभारली। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा काँग्रेसचा निर्णय। मात्र पुण्यात आमदार रवींद्र दंगेकरांकडून राम मंदिर निर्मितीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन। 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण। मंदिर निर्माणाबाबत राष्ट्रपतींकडून आनंद व्यक्त। मुंबईत पहिल्यांदाच होणार बागेश्वर बाबांची दिव्य ज्योत सभा। भाजप नेते मुर्जी पटेल यांच्या वतीनं अंधेरीमध्ये सभेचं आयोजन। 4.5 एकरात होणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा विकास। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफांसमोर विकास आराखडा सादर। मंदिर विकासासाठी 700 कोटीहून अधिक खर्च अपेक्षित। इंदापुरात नमो चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन। भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कबड्डी स्पर्धेनिमित्त मैदानात। कबड्डी खेळत खेळाडूंना दिल्या शुभेच्छा। गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप। स्मार्ट सिटी प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांचा आरोप। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत प्रकाश पारसेकर यांनी काढलेल्या सचिनच्या निवडक 50 फोटोंच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार। या कार्यक्रमाला सचिन उपस्थिती लावणार। राजमाता जिजाऊंच्या 325व्या जयंतीनिमित्त नव्या चित्रपटाची घोषणा। जिजाऊंच्या जीवनावर आधारित या सिनेमात अभिनेत्री तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत दिसणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।